नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी इतिहासाच्या प्रकरण क्रमांक 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद या प्रकरणातील ब्रिटिश आणि ईस्ट इंडिया कंपनी हा अतिशय महत्त्वाचा भाग सोप्या आणि परीक्षाभिमुख पद्धतीने समजून घेणार आहोत. 1. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? 2. राणी एलिझाबेथने कंपनीला कोणते अधिकार दिले? 3. सुरत आणि चेन्नई ही केंद्रे कशी विकसित झाली? 4. इंग्रजांची वखार कशी असायची? 5. मुंबई इंग्रजांच्या ताब्यात कशी आली आणि मुंबईची 7 बेटे कोणती होती? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम एक अतिशय महत्त्वाची तारीख लक्षात ठेवा. 31 डिसेंबर 1600 या दिवशी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 2. इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली हिने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी सनद दिली. परीक्षेसाठी जोडी लक्षात ठेवा. 31 डिसेंबर 1600 ईस्ट इंडिया कंपनी. 3. राणी एलिझाबेथ पहिली पूर्वेकडील व्यापाराची सनद. ईस्ट इंडिया कंपनीचा सुरुवातीचा मुख्य उद्देश भारतावर राज्य करणे नव्हता, तर पूर्वेकडील देशांशी फायदेशीर व्यापार करणे हा होता. 4. इंग्लंड ते भारत सागरी व्यापार. त्या काळात इंग्लंड आणि भारत यांच्यातील प्रवास आजच्यासारखा सोपा नव्हता. इंग्लंडमधून जहाजे साधारणपणे डिसेंबर ते एप्रिल दरम्यान पूर्वेकडे निघत. संपूर्ण व्यापारी फेरी हवामान आणि समुद्री परिस्थितीवर अवलंबून अनेक महिने चालत असे. त्यामुळे कंपनीसाठी मजबूत जहाजे, अनुभवी खलाशी आणि भारतातील सुरक्षित व्यापारी केंद्रे अत्यंत महत्त्वाची होती. 5. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकारांमध्ये वाढ. व्यापार वाढत गेला तसे कंपनीचे अधिकारही वाढत गेले. इ.स. 1623 कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपल्या सेवकांवर नागरी आणि लष्करी शिस्त लागू करण्याचे अधिकार देण्यात आले. पुढे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्या काळात कंपनीला आणखी व्यापक अधिकार मिळाले. यामुळे व्यापारी कंपनी हळूहळू स्वतःची प्रशासकीय आणि लष्करी व्यवस्था असलेल्या शक्तिशाली संस्थेत रूपांतरित होऊ लागली. 6. सुरत आणि चेन्नई. 2 महत्त्वाची केंद्रे. 17व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील कारभार प्रामुख्याने सुरत आणि चेन्नई म्हणजेच मद्रास या केंद्रांमधून चालत असे. चेन्नईचे कार्यक्षेत्र. चेन्नईच्या कार्यक्षेत्रामध्ये भारताचा पूर्व किनारा, ओडिशा, बंगाल आणि पूर्वेकडील व्यापाराशी संबंधित प्रदेश यांचा समावेश होता. सुरतचे कार्यक्षेत्र. सुरतच्या कार्यक्षेत्राशी अनेक व्यापारी वखारी जोडलेल्या होत्या. त्यामध्ये महाराष्ट्रातील राजापूर, तांबड्या समुद्राच्या परिसरातील मोखा आणि पर्शियन आखाताच्या परिसरातील बसरा यांसारखी व्यापारी केंद्रे महत्त्वाची होती. 7. इंग्रजांची वखार म्हणजे काय? आता परीक्षेसाठी एक महत्त्वाची संकल्पना. वखार म्हणजे केवळ माल ठेवण्याचे गोदाम नव्हते. इंग्रज वखारीसाठी मोठी जागा घेत असत. त्यामध्ये मालाचे कोठार, अधिक कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, अधिक कार्यालय अशी व्यवस्था असायची. वखारीवर इंग्रजांचा तत्कालीन ध्वज फडकत असे. म्हणजे वखार ही त्या काळातील व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र होती. सुरतच्या वखारीतील कर्मचारी. सुरतच्या वखारीत अनेक प्रकारचे अधिकारी आणि कर्मचारी असत. त्यामध्ये खिशेबनीस, कोठार प्रमुख, खजिनदार, वखारदार, कारकून, धर्मगुरू, सर्जन, मदतनीस, स्वयंपाकी, प्रेसिडेंटचा नोकर आणि तुतारीवाला यांचा समावेश होता. यावरून आपल्याला समजते की इंग्रजांची वखार म्हणजे एखादे छोटे व्यापारी कार्यालय नव्हते, तर ती एक सुसंघटित व्यापारी संस्था होती. वखारीतील दैनंदिन जीवन. वखारीतील कर्मचाऱ्यांच्या आहारामध्ये विविध खाद्यपदार्थांचा समावेश होता. उदाहरणार्थ पाव, मांस, मासे, भात, डाळ, तांदळाची खिचडी आणि लोणचे यांचा वापर होत असे. तसेच कर्मचाऱ्यांच्या विश्रांती आणि मनोरंजनासाठी कंपनीने सुरत, कारवार, मच्छलीपट्टणम, पेतापोली, चेन्नई आणि मुंबई येथे बागांची व्यवस्था केली होती. हा मुद्दा छोटा वाटतो, पण त्यातून त्या काळातील इंग्रज वखारींचे दैनंदिन सामाजिक जीवन समजते. इंग्रजांचे हुद्दे. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची एक निश्चित श्रेणी होती. सुरुवातीला कर्मचारी शिकाऊ उमेदवार म्हणून काम सुरू करत आणि अनुभव व सेवेनुसार पुढील पदांपर्यंत पोहोचू शकत. सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक पद होते प्रेसिडेंट. त्यामुळे शिकाऊ उमेदवार ते प्रेसिडेंट ही क्रमकल्पना लक्षात ठेवा. 2. इंग्रजांचे किल्ले. व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी इंग्रजांनी आपल्या व्यापारी केंद्रांना लष्करी संरक्षण देण्यास सुरुवात केली. अर्मगाव येथे त्यांचे एक आरंभीचे ठाणे होते. चेन्नईमध्ये इंग्रजांनी उभारलेला प्रसिद्ध किल्ला म्हणजे फोर्ट सेंट जॉर्ज. चेन्नई फोर्ट सेंट जॉर्ज ही जोडी परीक्षेसाठी नक्की लक्षात ठेवा. 3. इंग्रजांची टांकसाळ. व्यापार वाढल्यामुळे आर्थिक व्यवहारांसाठी चलनाची गरज होती. कंपनीने टांकसाळीची व्यवस्था केली आणि सोने, चांदी, मिश्रधातू व तांब्याची नाणी पाडली जात होती. यातून ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी व्यवस्थेचा विस्तार दिसून येतो. 8. मुंबई इंग्रजांना कशी मिळाली? आता या संपूर्ण भागातील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. इ.स. 1661 इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन ऑफ ब्रॅगांझा यांचा विवाह झाला.
या विवाहाच्या करारातून मुंबई पोर्तुगीजांकडून इंग्रजांच्या ताब्यात आली. दुसऱ्या चार्ल्सने अब्राहम शिपमन याला सैन्यासह मुंबईकडे पाठवले. प्रत्यक्ष हस्तांतरणात अडचणी आल्या. अखेरीस 1665 मध्ये मुंबईचा ताबा इंग्रजांकडे आला. मुंबईची 7 बेटे. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग नकाशा किंवा संकल्पना चित्रासाठी उपयोगी आहे. ऐतिहासिक मुंबई 7 बेटांनी बनलेली होती. तुमच्या अभ्यासक्रमातील नामावलीनुसार ती लक्षात ठेवा. मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शीव आणि माझगाव. लक्षात ठेवण्यासाठी ही 7ही नावे एकदा वहीत नकाशासोबत लिहून काढा. मुंबई ईस्ट इंडिया कंपनीकडे पुढे राजा दुसरा चार्ल्स याने मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला भाडेतत्वावर दिली. त्यामुळे मुंबईच्या विकासात ईस्ट इंडिया कंपनीची भूमिका वाढली. 1669 सुरतचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ऑक्झिंडेन याला मुंबईचा गव्हर्नर आणि कमांडर इन चीफ म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्या सुरुवातीच्या काळात मुंबईतील कंपनीकडे मर्यादित सैन्य आणि काही लहान जहाजे होती. पण पुढे याच मुंबईचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढले. HSC परीक्षेसाठी झटपट उजळणी. व्हिडिओ संपवण्यापूर्वी महत्त्वाचे मुद्दे एकदा पुन्हा पाहूया. 31 डिसेंबर 1600 ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. 2 राणी एलिझाबेथ पहिली. पूर्वेकडील व्यापाराची सनद. 3 17वे शतक. सुरत आणि चेन्नई महत्त्वाची केंद्रे. 4 चेन्नई फोर्ट सेंट जॉर्ज. 5 वखार कोठार अधिक निवासस्थान अधिक कार्यालय. 6 1661 दुसरा चार्ल्स आणि कॅथरीन ऑफ ब्रॅगांझा यांचा विवाह. 7 अब्राहम शिपमन मुंबईशी संबंधित प्रारंभीचा इंग्रज अधिकारी. 8 1665 मुंबईचा ताबा इंग्रजांकडे. 9 मुंबई 7 बेटांचा समूह. 10 1669 सर जॉर्ज ऑक्झिंडेन यांच्याकडे मुंबईची जबाबदारी. परीक्षेसाठी विशेषतः 1600 राणी एलिझाबेथ पहिली. सुरत, चेन्नई, फोर्ट सेंट जॉर्ज. 1661 दुसरा चार्ल्स, ब्रॅगांझा, मुंबईची 7 बेटे आणि सर जॉर्ज ऑक्झिंडेन हे मुद्दे पक्के करून ठेवा. HSC एक्झाम विचारल्या जाणारे प्रश्न. प्रश्न 1 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1 इंग्लंडच्या रिकामी जागा कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याची परवानगी दिली. उत्तर एलिझाबेथ राणी. 2 ईस्ट इंडिया कंपनीने रिकामी जागा येथे वखार व किल्ला बांधला. उत्तर मद्रास, चेन्नई. प्रश्न 1 पुढील संख्या मधील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 1 गट. गट. 1 वखार, जिंकून घेतलेला प्रदेश. 2 कारताज, परवान्याचा दस्तावेज. 3 फॅक्टर्स, वखारीत काम करणारे नौकर. 4 अक्षरात येथे नाणी पाडली जातात. चुकीची जोडी. वखार, जिंकून घेतलेला प्रदेश. दुरुस्त जोडी. वखार, मालाची खरेदी विक्री करण्याचे व साठवणुकीचे केंद्र. प्रश्न 2 ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती व घटना यासंबंधी नावे लिहा. 1 17 या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार येथून चालत असे. उत्तर मद्रास व सुरत. 2 1744 ते 1763 या काळात यांच्या झालेल्या 3 युद्धांना कर्नाटक युद्धाचे म्हणतात. उत्तर इंग्रज, फ्रेंच. प्रश्न 2 या दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून पुढील विधाने पूर्ण करा. 1 ईस्ट इंडिया कंपनी भारतात किल्ले बांधण्याचे धोरण सुरू केले. कारण खरेदी केलेल्या मालाची साठवणूक करण्यासाठी केंद्र. 2 दुसऱ्या चार्ल्सने मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. कारण या बेटाच्या कारभारासाठी जेवढा खर्च व्हायचा त्या मानाने उत्पन्न कमी येत असे. प्रश्न 3 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. 1 मुंबईमधील बेटे. प्रश्न 4 टिपा लिहा. 1 कर्नाटक युद्धे. प्रश्न 7 दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविषयी माहिती लिहा. कंपनीला मिळालेले अधिकार. कंपनीच्या कारभाराची व्यवस्था. तर विद्यार्थी मित्रांनो, एका व्यापारी कंपनीपासून सुरुवात झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीने भारतात प्रथम वखारी, व्यापारी केंद्रे आणि किल्ले उभारले. सुरत आणि चेन्नईसारखी केंद्रे विकसित झाली आणि पुढे मुंबईसारखे महत्त्वाचे बंदरही कंपनीच्या ताब्यात आले. याच व्यापारी विस्तारातून पुढील काळात इंग्रजांची राजकीय आणि लष्करी शक्ती वाढत गेली. अशाच पद्धतीने पुढील भागात आपण ब्रिटिशांच्या भारतातील वाढत्या वर्चस्वाचा अभ्यास करणार आहोत. लाईक करा, शेअर करा आणि प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.